कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये असं पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे। नागरिकांमध्ये याबद्दलची जनजागृती वाढावी आणि प्रत्येकाला आपली सामाजिक जबाबदारी समजावी यासाठी बी न्यूजनं नवी मोहीम सुरू केली आहे। समाजातील विविध मान्यवरांचे संदेश घेऊन ते आम्ही प्रसारित करणार आहोत। त्यातून कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये कोल्हापूरची जनता अग्रणी आहे, जागरूक आहे हे दिसून येईल। विविध स्तरातील मान्यवरांकडून केलं जाणारं आवाहन आणि संदेश आता आपण पाहणार आहोत। आता संपूर्ण जगावरती कोरोना हे महाभयंकर संकट आलेलं आहे। ते संकट आता आपल्या देशावरती आले आहे। तरी आपल्या देशातील नागरिकांनी सरकार ज्या सूचना देतील त्या सूचनांचे पालन करून आपापल्या घरीच राहावे ही माझ्या वतीने विनंती। आपल्या भारत देशावर एवढं मोठे महासंकट आलेलं आहे की ते संकट दूर करण्यासाठी आपल्या सर्वांनी मिळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून ह्या संकटाला विरोध करून आपली काळजी घेऊया व आपण सुद्धा इतर लोकांची काळजी घेऊन तसेच आपली काळजी घेऊया आणि ह्या संकटाला दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व आपण सर्वांनी मिळून घरातही बसावं ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे। आपल्याला प्रथम आपल्या देशातील शासकीय पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांना आपण आता मदत केली पाहिजे। ह्यासाठी प्रथम आपण घरात बसणे महत्त्वाचे आहे। सॅनिटायझरनं हात धुणे, ज्यांच्याकडे सॅनिटायझर नाही त्यांनी साबणाने हात धुणे, बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणे, ह्या गोष्टीचे पालन करून आपण सरकारला मदत केली पाहिजे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। लोकांनी आपली स्वतःची सुरक्षा आणखीन मास्क लावणे, सरकारने जे काय नियम दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करणे हे स्वतःच्या गरजेसाठी आहे। आणि जेणेकरून किराणा माल दुकान, दूध डेअरी, बेकरी प्रोडक्ट्स चालू आहे तर मालक लोकांनी स्वतः एक व्यक्ती ठेवून सॅनिटायझर हातावर घालणे हे स्वतःचं प्रिकॉशन घेणे पाळण्याचे गरजेचं आहे। कळंबे गावातील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की जगभरामध्ये कोरोना व्हायरसने जे थैमान घातलेलं आहे तेच आता देशामध्ये व आपल्या राज्यामध्ये आलेलं आहे, तसेच ते गावागावामध्येही पसरत आहे। तरी नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेऊन एकमेकापासून अंतर ठेवणे, तसेच वारंवार हात धुणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करून योग्य ती काळजी घेणे असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। तसेच विनाकारण घराबाहेर न पडता कारण असेल तरच ते लोकांनी घराबाहेर पडावे। आपला देश आपल्याला वाचवायचा असेल, आपल्याला स्वतःला जर आपल्याला वाचवायचं असेल तर जे सरकारनं उपाययोजना घालून दिलेल्या आहेत त्याचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। तसेच पोलीस यंत्रणा, मेडिकल डिपार्टमेंट ही जी आपल्याला आपल्या जीवावर वेतून आपल्यासाठी सहकार्य करत आहेत त्यांनाही आपण सहकार्य केलं पाहिजे। आणि आपल्याला जर आपला देश वाचवायचा असेल तर आपण घरात राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे। सरकारला कुठल्याही प्रकारे त्रास न देता सरकारच्या जे काही नियम आहेत तर तिचे पूर्ण तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉकडाऊन तोडू नका, घरात थांबून जे काय तुम्हाला शक्य आहे ते घरातूनच सगळ्या गोष्टी करा आणि सरकार हे सगळ्या पद्धतीनं तुम्हाला मदत करायला तयार आहे, तर आपण ही सरकारला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळं माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत घरामध्येच राहा आणि घरामधूनच आपण ह्या संकटाचा अतिशय निर्धारानं लढा देऊन कोरोनाला पूर्ण जगातून हद्दपार करूया। सर्व नागरिक आणि माझ्या दूध उत्पादक सर्व सभासदांनी त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे। शासनानं जे नियम घालून दिल्यात, घरात बसा, फक्त शेतीची कामं करा आणि घरात बसा, ह्यो जे त्यांनी संदेश दिलेला आहे त्या संदेशप्रमाणे आपण घरीच बसून शासनाला सहकार्य करूया आणि हे कोरोनाचं आलेलं जगावस्थेत संकट आहे ते आपण टाळण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तुम्ही त्याला महत्त्व द्यावं आणि त्या दृष्टीनं आपण पाळावं ही विनंती। आपण या शासनाचं जे आदेश आहेत त्या आदेशाचं नक्की पालन करावं की जेणेकरून आपण स्वतःहून तसेच आपल्या शेजारी गावातील लोकांना या
या महारोगाला बाजूला सारण्यासाठी आपण त्याचा शासनाचा आदेश पाळावं. घरात थांबणं हाच एक पर्याय आहे आणि त्यावर दुसरं कुठलं औषध नसून घरात थांबणे आणि या रोगाला हद्दपार करणे ही एक काळाची गरज आहे. आज आपल्या देशावर कोरोनासारख्या विषाणूचं महाभयंकर संकट आलेलं आहे आणि आपल्याला ते रोखण्यासाठी आज आपण प्रत्येक माझ्या माता भगिनी आणि जे काही सुसज्ञ जे नागरिक आहेत यांनी घरात बसून एक खारीचा वाटा म्हणून त्यांनी आरोग्य विभागाला व पोलीस यंत्रणेला आणि सरकारला सहकार्य करावं. आणि आपण सर्वांनी घरातच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, कोणत्याही ठिकाणी गर्दी करायची नाही, बाहेर पडायचं नाही आहे, भीड जमवायची नाही आणि सुरक्षित अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे आणि सर्वांनी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी काळजी घ्यावी. घरातच राहायचं, सुरक्षित राहायचं आहे आणि ह्या कोरोना विषाणू संकटापासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि या कोरोनाला लवकरच संपूर्ण पळवून लावून आपण त्याचा पराभव करून आपण जिंकायचं आहे. कोरोनाची महाभयंकर संकट संपूर्ण जगावर आले आहे, त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपण घरी बसूनच कोरोनासारख्या महाभयंकर रोगास हरवू शकतो. माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की घराबाहेर पडू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा सतत वापर करा, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा, ही आपणा सर्वांस नम्र विनंती आहे. आज भारत देशावर एवढं मोठं संकट आलेलं आहे तरीसुद्धा लोकांना याचं गांभीर्य नाही आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी सर्व लोक पब्लिकला व जनतेला आवाहन करत आहेत की घरातून बाहेर पडू नका, सुरक्षित राहा. घरातून बाहेर पडताय तोंडाला मास्क घाला आणि प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्या. कळंबे गावातील सर्व लोकांना तसेच उपनगरातील लोकांना मी सांगण्याची विनंती आहे की सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका कोणी. या महामारीच्या काळामध्ये जी प्रशासनाच्या वतीनं जी लोक आपल्याला मदत करतात, पोलीस असू दे, डॉक्टर असू दे, सफाई कर्मचारी असू देत, पाणी पुरवठा करणारी माणसं आहेत, वीज पुरवठा करणारे लोक आहेत, या लोकांच्यासाठी आपण त्यांना मदत करायला पाहिजे, त्यांच्या सूचना पाळायला पाहिजेत आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. खरं तर मीडियासुद्धा ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची बाजू सांभाळत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यावेळेला लोकांनी आपलं व्यवस्थित राहायला पाहिजे, एवढी आमची विनंती आहे माझी. संकट आपल्या जगावरती आलेलं आहे आणि त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण घरात बसूनच कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला आपण रोखू शकतो. त्याचबरोबर आपण गर्दीमध्ये जाणे टाळावे आणि प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे. नरेंद्र मोदी यांनी जे आपल्याला आव्हान केलं आणि त्या आव्हानाला आपल्या देशानं, आपल्या राज्यानं चांगला प्रतिसाद दिला. मी नागरिकांना असा विनंती करतो की त्यांनी आपण आपल्या घरामध्ये थांबून या शासनाच्या उपक्रमाला, त्याचबरोबर आपल्यासाठी रस्त्यावर जे पोलीस आपल्यासाठी काम करत आहेत त्यांना सहकार्य म्हणून आपण घरीच राहून या शासनाच्या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ देऊया.